नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केली आणि सांगितलं की सर आम्हाला दाढीवर पूर्ण दाढी येण्यासाठी, दाढीवर चांगले केस येण्यासाठी उपयुक्त असा उपाय सांगा. तर दाढीवर केस जर भरदार तुमची दाढी असेल तर वेगळी पर्सनॅलिटी तुमची दिसते, तुमची छाप पडते. त्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपाय आज आपण पाहणार आहोत. आणि हा उपाय फक्त चेहऱ्यावरचे केसांसाठीच परफेक्ट उपाय आहे, जे नवीन केस सुद्धा त्याने उगवतील असा हा उपाय आहे. तर त्वचेवरील केस पुटकामधून केस हे उगवत असतात. कॅरेटिन या प्रथिनापासून हे केस बनलेले असतात. तर केस पुटकाच्या खाली केसांच्या मुळापाशी विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात आणि या पेशी अमिनो आम्लाचे कॅरेटिन मध्ये रूपांतर करत असतात. ज्या प्रमाणात या अमिनो आम्लाचं कॅरेटिन मध्ये रूपांतर होत असतं त्या प्रमाणामध्ये आपल्या केसाची वाढ होत असते आणि केस आपले वाढत असतात. तर बऱ्याच जणांना दाढीवर तर केस असतात, पण काही ठिकाणचे केस जाड असतात आणि काही ठिकाणी केस जे असतात ते एकदम छोटे छोटे असतात किंवा लव टाईप असतात, एकदम लहान. त्यामुळे दाढीमध्ये गॅप पडल्यासारखा असतो. बऱ्याच वेळा जेनेटिक कारणापेक्षाही तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या हार्मोनची लेवल कमी जास्त असणे, डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन ज्याला आपण म्हणतो, तो हार्मोन हा तुमच्या चेहऱ्यावर केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा असतो. ज्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये ॲड्रोजनचं प्रमाण असतं त्यानुसार तुमच्या अंगावर, तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या केसाचं प्रमाण ठरत असतं. हे जर प्रमाण कमी असेल तुमच्या शरीरामध्ये तर तुमच्या अंगावर केस कमी असतात. दाढीवर केस येण्यासाठी हा बॅलन्स व्हावा लागतो. त्यासाठी आपण आज दुहेरी उपाय पाहणार आहोत. म्हणजे लावण्यासाठी पण उपाय आणि औषध म्हणून घेण्यासाठी पण उपाय आपल्याला पाहायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल किंवा कोकोनट ऑइल लागणार आहे. दुसरी गोष्ट याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कढीपत्त्याची पानं किंवा करी लीव्ह ज्याला आपण म्हणतो. आणि तिसरा घटक याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एरंडेल तेल किंवा कॉस्टर्ड ऑइल ज्याला आपण म्हणतो, ते याच्यासाठी लागणार आहे. 50 ग्रॅम तेल आपल्याला बनवायचं आहे चेहऱ्यावर लावण्यासाठी. तर 50 ग्रॅम तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. त्या ऑइलमध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. ही कढीपत्त्याची पानं आपल्याला ओली असली तरी चालतील, सुकी असली तरी चालतील. 10 ते 12 पानं 50 ग्रॅम कोकोनट ऑइल मध्ये टाकून त्याला मंद आचेवर थोड्या वेळ गरम करून घ्यायचं आहे. ही पानं काळी पडायला नको, तर थोड्या वेळ त्याला गरम करायचा आहे. हा जो कढीपत्ता आहे, या कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अमिनो ऍसिड असतं आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट सुद्धा जे असतात. म्हणजे केस वाढण्याची, केस घनदाट होण्याची, केस काळे होण्याची जेव्हा जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा तेव्हा कढीपत्ता हा आपल्यासाठी खूप उपयुक्त असा घटक आहे. तेल तयार झालेलं आहे, त्या तेलामध्ये त्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण. ते तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे एरंडेल तेल टाकायचं आहे, म्हणजे कस्टर्ड ऑइल टाकायचं आहे. यामध्ये जे आपण एरंडेल तेल वापरत आहोत, या एरंडेल तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे तुमच्या केसाची वाढ जी असते ती चांगल्या पद्धतीने होते. एरंडीच्या तेलामध्ये 80 ते 90% रेशोनॉलिक ऍसिड असतं, ज्याने तुमच्या चेहऱ्यावरचे, स्पेसिफिकली चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते चांगल्या पद्धतीनं वाढ होण्यासाठी त्याची मदत होते. म्हणून त्यामध्ये दाढी येण्यासाठी किंवा मूछ येण्यासाठीचे जे औषध असतात, जास्त प्रमाणामध्ये एरंडेच्या तेलाचा वापर केलेला असतो. तुम्ही कुठलंही जरी औषध घेतलं तरी त्यामध्ये एरंडेल तेलाचा वापर केलेला असतो. हा अतिशय उपयुक्त असा घटक आहे. याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवून तुम्ही वापरायचा आहे. तर हे वापरण्यासाठी आंघोळ करायच्या आधी, रोज सकाळी आंघोळ करायच्या आधी तुम्हाला हे तेल ज्या भागावर, दाढीवर ज्या भागाने तुम्हाला केस नाहीत किंवा जिथं केस उगवायचे आहेत असं तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला हे लावायचं आहे. पण हे लावण्याआधी तुम्हाला स्टेम घ्यायची आहे, वाफ घ्यायची आहे चेहऱ्यावर. ही वाफ घेणं खूप महत्वाचं असतं, कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे केसाचे छिद्र आहेत ते ओपन होतात आणि मग या तेलाचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीने जाणवतो. जर तुम्हाला वाफ घेणं शक्य नसेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही एखादा सुती कपडा बुडवा आणि त्याला थोड्या वेळ तुमच्या चेहऱ्यावर राहू द्या. त्याने जरी पुसून काढला तरी तुमच्या चेहऱ्यावरचे जे केसाचे छिद्र आहेत ते ओपन होतील आणि मग या तेलाचा जो परिणाम आहे तो तुमच्या चेहऱ्यावर जाणवायला लागेल. स्टेम घेतल्यानंतर हलक्या हाताने त्याची मालिश करायची आहे तेलाची त्या, आणि 10 ते 15 मिनिटं त्याला तसंच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा आपला स्वच्छ धुवून काढायचा आहे. दाढीचं जर बारीक निरीक्षण केलं तर ज्या ठिकाणी तुम्हाला केस नाही त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बारीक लव दिसेल, बारीक केस दिसतील
आणि हेच केस या तेलाने मोठे होण्याची, काळे होण्याची आणि त्याची वाढ होण्याची काम होतं. त्याचबरोबर आपल्याला खाण्यासाठी सुद्धा एक औषध घ्यायचं आहे, कोथचं बी, जे तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतं. पतंजलीच्या स्टोअरमध्ये सुद्धा हे तुम्हाला सहज उपलब्ध होतं. कोथचं बी हे सर्वात उपयुक्त उपाय आहे. हे जे कोथचं बी आहे यामध्ये एल डोपा नावाचं अॅमिनो ऍसिड असतं. एल डोपा नावाचं अॅमिनो ऍसिड हे तुमच्या शरीरामधलं अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अतिशय योग्यरित्या ठरवतं आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चे केस जे आहेत ते चांगल्या पद्धतीने वाढतात. त्याचबरोबर तुमच्या ज्या लैंगिक समस्या आहेत, म्हणजे वीर्य कमी असेल, शरीरामधले शक्ती स्फूर्ती कमी झालेली असेल, या पद्धतीच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा याने निघून जातात. या औषधाचा परिणाम फक्त चेहऱ्याच्या केसावर होतो, म्हणून दाढीच्या वाढीसाठी हे अतिशय उपयुक्त असा घटक आहे. कोणची पावडर तुम्हाला भेटेल, ऑनलाईनला सुद्धा भेटेल किंवा कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरवर तुम्हाला सहज मिळेल. तर हे घ्यायचं कसं आहे, 3 ते 4 ग्रॅम कोणचं तुम्हाला चूर्ण घ्यायचं आहे. पाव चमच 1 कप कोमट दुधामध्ये घ्यायचं आहे. जेवणानंतर, सकाळी जेवणानंतर 1 तासाने आणि संध्याकाळी जेवणानंतर 1 तासाने, असं 2 वेळेस तुम्हाला हे घ्यायचं आहे. असं जर तुम्ही दुहेरी उपाय जर केला, ज्या ठिकाणी तुम्हाला दाढी वाढवायची आहे त्या ठिकाणी परफेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीची केसांची वाढ होते चेहऱ्यावरच्या. त्याचबरोबर दाढीचे केस पांढरे होण्याची जी समस्या असते काही जणांना, ती सुद्धा निघून जाईल आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याचा उपयोग होईल. याचबरोबर तुम्ही खाण्यामध्ये टोमॅटो आणि पालकचा जास्त वापर करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये लोह आणि झिंक मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि केसाच्या वाढीसाठी हे खूप महत्वाचे घटक आहेत. तर याचा पण तुम्ही आहारामध्ये वापर करा. त्याच पद्धतीनं झोप सुद्धा तुम्हाला आवश्यक असते. 7 तास आपल्याला झोप मिळाली पाहिजे. हा साधा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.